आता ना माझं मन बदललेलं आहे आणि महिनाभर ना अभ्यास करायचा असं ठरलं आहे. आणि उद्यापासून मग मी वॉकिंगला जाणार नाही आहे आणि तो जो 1 तास असेल तो मग अभ्यासामध्ये वापरणार आहे किंवा मग टायपिंगसाठी आता टायपिंग पण सुरू करणार आहे. तर मग टायपिंगला एक्स्ट्रा वेळ लागेल, त्यामुळे तो जो वाचलेला वेळ असेल तो इकडे घालवता येईल. मग अधेमध्ये अभ्यासाच्यामध्ये छोटासा ब्रेक घेतला की घरातच थोडाफार व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करता येईल असं चाललेलं आहे. तर वॉकिंगला जायचं टाळून मग घरामध्येच थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे किंवा काही व्हिडिओज पाहता ऐकता किंवा वाचता थोडंसं चालायचं घरातच असं ठरलेलं आहे एकंदरीत. तर आता मी हे जे लागत नाहीत ते कपडे आहेत ना, म्हणजे मोठ्या सतरंजा किंवा ब्लँकेट असतील ते ठेवून द्यायचे म्हणून वॉश करून वाळू घातलेले आहेत. आणि त्यानंतर मी आज बसलेली होती कॉम्प्युटरच्या अभ्यासासाठी. तर कॉम्प्युटरचं आता मी घेतलेलं आहे MS एक्सेल वाचायला. ह्याचेसुद्धा जवळपास 500-550 प्रश्न आहेत. तर ते टप्प्याटप्प्याने थोडे वाचायचे. एक 100-125 काय वाचता येतील तेवढे डेली वाचायचे आणि मग एकूणच सगळी रिव्हिजन होऊन जाईल अशा पद्धतीने. तर याचं पुस्तकाबद्दल विचारलेलं होतं काल, तर व्हिडिओमध्ये मी पुढं सांगितलेलं आहे की मी कुठलं पुस्तक वाचते कॉम्प्युटरसाठी. पत्रामध्ये ऑनलाईन लेक्चर्स होते आणि त्यानंतर मग मी कॉम्प्युटरचे प्रश्न वाचायला घेतलेले होते. पण थोडंसं ना कंटाळा आलेला होता आणि झोप पण येत होती, परंतु स्वतःला मी फोर्स केला आणि आजचे जे कॉम्प्युटरचं टार्गेट आहे तेवढे प्रश्न वाचायचेच आणि त्यानंतर थोडा वेळ आराम करायचा असं ठरवलं आणि त्याप्रमाणेच कामसुद्धा मी आज केलेलं आहे. आज 2 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. मी एक अंदाज घेतला की आपले कोणत्या विषयामध्ये किती मार्क्स कमी पडत आहेत, जास्त होत आहेत. जे असे आठवड्यातून 1 दिवस प्रश्नपत्रिका सोडवायला घेतले ना की त्याचा आपल्याला थोडंसं अभ्यासामध्ये पण उपयोग होतो की आपला कोणता विषय पाठीमागे पडतो आहे, कोणता व्यवस्थित चालू आहे ते समजतं. मग ॲनालिसिस करून छान पुढच्या अभ्यासाला गती देता येते. आज बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की तुम्ही कॉम्प्युटरचे प्रश्न कोणत्या बुकमधून करताय, तर त्यासाठी सांगते. हे माझ्याकडं GCCTBCचं बुक आहे, त्याच्या मी प्रिंटआउट करून घेतलेल्या होत्या. GCCTBC ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बँक 40 शब्द प्रति मिनिटवाली. तर त्याच्यातूनच माझं सध्या वाचन चालू आहे, अभ्यास चालू आहे. तर आज ना संडे होता, माझे लेक्चर पण होते ऑनलाईन, त्यामुळे जास्त काही अभ्यास झालेला नाही आहे. तर मी इंग्लिशचे कालचे मग माझे प्रोनाऊनचे काही प्रश्न सोडवायचे होते ते सोडवले. त्यानंतर मग इंग्लिशचं जे रोजचं टार्गेट आहे 50चं 1 वर्ड सबस्टिट्यूशन, त्याचबरोबर 10 सिनोनिम अँटोनिम ते पण वाचले. आणि मराठी आणि बुद्धिमत्तेचं काहीच केलं नाही आहे मी आज. पण आज मी आता फक्त मसावीला सवी हा जो चॅप्टर मी काल घेतलेला होता त्यातलेच आता काही पुढचे प्रश्न सोडवणार आहे. राहिलेले जे टॉपिक त्यातले कन्सेप्ट आहेत ते थोडेसे क्लिअर करायचे आणि सराव करायचा त्याचा. तर तोच आता करायला घेणार आहे. आता रात्रीचं जेवण वगैरे सगळं आवरले, काम आवरले. 9:30 वाजलेले आहेत आणि मग जोपर्यंत बाळ झोपायला बोलवत नाही तोपर्यंत करून घेते. तर आजच ना पोलीस भरतीचे जे पेपर झाले आहेत ना ते प्रश्नपत्रिकाच तुम्हाला जर मिळाले असतील तर नक्कीच ते सगळे प्रश्न सोडवा. त्यातले मॅथ्स रिझनिंगचे तर उपयोगी पडतीलच आपल्याला. त्याचबरोबर जे GKचे प्रश्न विचारले असतील, GK GS आणि मराठीचे सुद्धा आपलं ग्रामरची प्रॅक्टिस होऊन जाईल. तर ज्यांना ते पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या असतील त्यांनी नक्की सोडवा. त्याचा निश्चितच आपल्याला आपल्या येणाऱ्या परीक्षांमध्ये फायदा होईल. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.